हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सान्वी क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर परवा आपण गाऊन कटिंग केलेला आहे. त्याच्यामध्ये एक गाऊन होता छोट्या मुलीचा, तर तो आपल्याला आज शिवायचा आहे. आणि आणि एक ब्लाऊज होता, तो मी शिवला आताच. आणि ते एक ती गाऊन आहे, ती तुम्हाला दाखवते, ती शिवायची आपल्याला. तर ही आहे गाऊन, मी आपण कटिंग केलेली होती ती छोट्या मुलीची. याला आपण पायपिंग फक्त लावणार आहोत आणि शिवणार आहोत. आणि तो ब्लाऊज, तर हा ब्लाऊज होता तो मी शिवून झाला आहे. कटोरी ब्लाऊज होता अस्तरचा, त्याचे हात फुल होते, 9.5चे हात होते. तर मी हा शिवून घेतला आहे. आणि आपल्याला आता ही गाऊन शिवून घ्यायची आहे. तर ही गाऊन आहे, तिचा गळा मी पंचकोनी केलेला. आणि ह्याला जे फुलं दिसतात कलरचे, त्याच्या हिशोबाने मी त्या कलरच्या ह्याच्याने मी पायपिंग मारणार आहे. तर मी ही ग्रीन कलरची पायपिंग मारून घेणार आहे. जसा गळा आहे तशी मारून घेते. पायपिंग लावून झालेली आहे आणि आता सुंदर असा गळ्याचा आकार आलेला आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मागच्या गळ्याला गळपट्टी लावून घ्यायची. शोल्डर जॉईन करून झाले, गळपट्टी पण लावून झाले गळ्याला, पाठच्या भागाला. आणि आता आपल्याला हात लावायचे नाहीत, तर आपण त्याची पायपिंग करणार आहोत. तर तीच ग्रीन कलरची पायपिंग आपण इथे लावून घेतो आहे. तर दोन्ही साईडून ग्रीन कलरची पायपिंग लावून झालेली आहे. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी पायपिंग मारून झालेली आहे. आणि असं मस्त असा सुंदर असा लूक आलेला आहे गाऊनला. आणि आता आपण फिटिंग करून घेणार आहोत. फिटिंग झाल्यावरती तुम्हाला पूर्ण गाऊन मी दाखवते. तर अशा प्रकारे सुंदर अशी गाऊन तयार झालेली आहे, फिटिंग करून झालेली आहे आपली. पूर्ण लूक नंतर मी तुम्हाला दाखवते. त्याच गाऊन पीसपासून आपण जे उरलेलं कापड होतं त्याच्यापासून आपल्याला फ्रॉक शिवायचा होता. तर त्यासाठी मी वरचा जो भाग आहे त्याच्यासाठी अस्तर लावलेला आहे, कारण कापड थोडं पातळ असतं आणि टिकायला पाहिजे म्हणून मी अस्तर लावलं आहे. फ्रॉक वरच्या भागाला खालती प्लेट आहेत त्यांना अस्तर नाही लावणार आहे. जो वरचा भाग आहे त्याला मी अस्तर लावून घेतलं आहे. आणि दोन्ही गळे पाठचे आणि पुढचे दोन्ही गळे सेम आहेत. पाठचा भाग हा 5.5 इंचाचा आहे आणि पुढचा गळा हा 4.5 इंचाचा आहे. तर अशा प्रकारे मी अस्तर लावून घेतलेला आहे. आता आपण घेर करून घेतो आहे, त्यासाठी आपण ह्या प्लेट्स काढून घेतो आहे.
आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊया आणि ह्या फ्रॉकला हात लावायचे. ते 3.5 इंचाचे आहेत, तर आपण अगोदर फ्रॉकला हात लावून घेऊया. हात लावून झाले तर मी आता डायरेक्ट फिटिंग केल्यावर दाखवते. इथे तुम्ही बघू शकता सुंदर असा गाऊन पीसपासून तयार झालेला फ्रॉक आहे. याला मी हाताला हात लावलेत आणि हाताला पायपिंग मारले, बेल्ट घेतला आहे आणि पुढे मी बटन्स लावणार आहे कारण पुढचा भाग कळावा म्हणून. नक्की कमेंट करून नक्की सांगा कसा वाटतो आहे हा फ्रॉक. आणि त्याच्यानंतर ही गाऊन पण मी शिवले. गाऊन पण मस्त झाले. गाऊनला पंचवणी गळा केला आहे. तर गाऊन आणि ड्रेस कसा वाटतो नक्की कमेंट करू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब